न्याय व्यवस्था आहे कशासाठी? शासन न्याय समजा ठराविक लोकांसाठी द्यावं. तेच आम्ही उठत नाही. आम्हाला 5 दिवसाच्या आत काय निर्णय देता तो द्या. आमचं अनुदान आमच्या खात्यात जमा करा. न सांगते तर मग आम्ही आयुक्ताच्या कॅबिनमध्ये आत्मदान करण्यासाठी सर्व शेतकरी जातो. बस ते कोणाच्या याच्यातून देतात ते तुम्ही द्या. नसाल देत नाही सांगा, लेखी द्या. कोण दोषी आहे याचे नाव नाही द्या. मी पातूर तालुक्यातील चांदणी या गावातील शेतकरी असून शेतकरी राजा ग्रुपमधून 4 शेतकरी आहे. आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून शासनासोबत रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदानासाठी भांडत आहोत. गेली 3 वर्ष झाले आमच्या शेतामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे, परंतु अद्याप आम्हाला अनुदान मिळालेले नाही. तसेच पातूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे व नापिकी झाल्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत. आज शेतकऱ्यांवरती आत्महत्येची वेळ आलेली आहे. शासन दरबारी 2 वेळ उपोषण करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. तसेच आम्ही 2 वेळ न्याय मिळाला नाही, त्यामुळे आम्ही बी वैष्णवी मॅडम तसेच कुमार साहेब असताना सुद्धा उपोषणाला 5-6 दिवस बसलेलो होतो, तेव्हाही आम्हाला न्याय मिळाला नाही. अहवाल 2 तयार झाले, डबलही उपोषणाला बसलो, आयुक्तांकडे निवेदन दिले, उपोषणाला बसलो, तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही. प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांकडून आमच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे. पातूर तालुक्यातील शेतकरी हा कर्जबाजारी झालेला असून अतिवृष्टीमुळे नापिकी झालेली आहे. तरी शेतकऱ्यांवरती झालेला हा अन्याय खूप मोठा आहे. कारण 1.5 वर्ष झाले आम्ही शासनासोबत भांडत आहोत, तरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे. आणि जे शेतकरी अनुदानापासून 4 शेतकरी आम्ही वंचित आहोत, यांना त्यांचे अनुदान देऊन ज्या अधिकाऱ्यांनी आमच्यावरती अन्याय केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. तुम्ही काय केलं? आम्ही आज इथं 3 दिवसा अगोदर 23 तारखेला आम्ही CO मेश्राम मॅडम यांना निवेदन दिले की आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. आज 11:30 वाजता आमचे ठिय्या आंदोलन होते. आम्ही 11:30 वाजता इथं आलो तर या कार्यालयाला कुलूप लावलेला आहे, त्यामुळे आम्ही ऑफिसच्या बाहेर ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत.